नांदेड़ शहर में पहली बार कम कीमत में अच्छे डिजाइनर और रेंज के बेहतरीन ड्रेसेस का खजाना क्वींस डिजाइनर सूट एंड एम्पोरियम, बाबा पेट्रोल पंप के करीब बरकत कॉम्प्लेक्स रोड, नांदेड़। यहाँ पर गरारा, लांचा, फ्राक व दीगर नए रेंज के कपड़े मौजूद है। यहाँ पर बड़े शहरों से मुंबई, हैदराबाद, सूरत, लखनऊ से चुनिंदा फैशनेबल कपड़े एक ही छत के नीचे दस्तयाब किए गए हैं। एक बार जरूर तशरीफ लाए। प्रोप्राइटर मोहम्मद आमिर। साहिबांसाठी एक और दे दे जितना दर्द देना है हम मुस्कुराना जानते हैं, दे दे जितना दर्द देना है हम मुस्कुराना जानते हैं, हिम्मत है तुझमें तो गिरा दे हमें, हम गिरकर उठना जानते हैं। हाँ वक्त तेरा है और हम तेरी कदर करते हैं इसलिए, वरना आज भी हम में इतनी हिम्मत है कि तुझे उंगलियों पर नचाना जानते हैं। नामदार अब्दुल सत्तार साहेब। परंतु शब्द देना, जसे छत्रपती शिवाजी महाराज कोणाला शब्द द्यायचे आणि त्या वचनाची पूर्ती करायचे। मी आमचे 50 लोकांची कामं रात्री 2-2 वाजेला फायली काढल्या, याबद्दल खरं माझ्या मतदारसंघामधले सर अनेक लोक उत्सुकता होती का आपण सिल्लोडला यावं, पहिली तारीख द्यावी, आपण ती कबूल भी केली। मी यांनाही सांगितलं का साहेब स्वतः आपल्या गावाला येणार आहे, परंतु यांनी सांगितलं का साहेब आम्हाला 1 मिनिट तरी साहेबाचे दर्शन घेऊ द्या आणि विशेष दर्शन घेण्यासाठी तुमचे आलेले आहेत। मी सर्वांची नावं घेणं आवश्यक आहे, सर्वांची नावं घेणं आवश्यक आहे, पण संदीपान भोमरेजी ज्यांनी माझ्या सोबत खांद्याला खांदा लावून महाराष्ट्राच्या तमाम राजकारणाच्या या जी घटना घडली त्याचे साक्षी असलेले आमचे मित्र आदरणीय संदीपजी भोमरे साहेब, आदरणीय नितीनजी पाटील साहेब, आमदार चौगले साहेब, आमदार बालाजी कल्याणकरजी, आमदार प्रकाशजी आंबेडकरजी, किशोर, सर्वांची नावं घेणं आहे। पण सर्व सन्माननीय व्यासपीठ, कारण की नेते इतके व्यासपीठावरच 150 लोक आहेत, 150 मधून एखाद्याचं नाव चुकलं तर तो माझा ऑपरेशन ब्लू स्टार सिल्लोड मध्ये करू शकतो, म्हणून सर्व सन्माननीय व्यासपीठ, साहेब मी स्वतः राजकारणामध्ये अनेक वर्षाचा साक्षी आहे। मी 1983 ला ग्रामपंचायतचा सिल्लोडचा सरपंच झालो, त्यानंतर 1990 मध्ये आमची नगरपालिका झाली, शेवटचा सरपंच, पहिला नगर अध्यक्ष, पहिल्या नगर अध्यक्षानंतर विधानसभा लढली, 100 मताने विधानसभा हरलो, विधान परिषदेवर आलो आणि त्यानंतर सातत्याने हायड्रिक करत करत ज्या वेळेस निवडणुका झाल्या त्या वेळेस या सर्व सामान्य शेतकरी, शेतमजूर, गोर गरीब, व्यापारी, कष्टकरी, कर्मचारी या सर्वांच्या सहकार्याने प्रत्येक निवडणुकीमध्ये अनेक संकट आली, परंतु त्या संकटामध्ये मी आपल्याला पाहिलं। तुम्ही आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री असताना मला जो शब्द दिला, मी तुम्हाला एक गॅरंटी आतापर्यंत कमीत कमी 5-10 वेळेस तर भाषणामध्ये बोललो असेल का पहिला नेता आहे। मी जुने नेते ज्यांच्याकडे आमदार कमी होतो, मी सालदार जास्त होतो। साहेब मी काय बोलू लागलो आपल्याला, आमदार कमी होतो मी सालदार जास्त होतो। 25 वर्ष जे माझे नेते होते अशोकरावजी चव्हाण साहेब, त्यांच्यापेक्षा 10 पटीने आपल्याला मदत करणारा नेता समोर आहे। काही लोकांना मी आमदार म्हणून कधी काम नाही केलं साहेब, मी मंत्री भी होतो त्यांच्या सोबत, कधी तसं काम नाही केलं, एक त्यांचा परिवाराचा सदस्य या नात्याने काम केलं मी। अनेक महाराष्ट्रामधला कल्याणकर इथे आहेत आमचे आमदार महोदय नांदेडचे, त्यांना सर्व माहित आहे की मी गेल्या 25 वर्षापासून त्या ठिकाणी इन्चार्ज राहायचो। नांदेड जिल्ह्याचा महापालिका असतील, अनेक निवडणुकीमध्ये, अनेक संकटाच्या काळामध्ये आम्ही त्यांच्या सोबत राहिलो, परंतु ज्या वेळेस राजकीय परिस्थिती बदलत गेली त्यावेळेस नेत्याचा विश्वास कमी झाला। ज्या वेळेस साहेब मी सिल्लोड विधानसभाचं तिकीट मागितलं होतं त्यावेळेस डिपॉझिट जप्त झाली होती त्या ठिकाणी काँग्रेस पक्षाची। मी असं काही नाही का एकदम भोमरे साहेब अर्धा मिनिट थांबा, भोमरे साहेब अर्धा मिनिट थांबा, त्यानंतर सर्व बोला तुम्ही। हा म्हणजे ते मिळणार आहे, आपलेच मुख्यमंत्री आहे। आणि मी तर पहिले मुख्यमंत्री सांगितलं, रात्री 2 वाजता मी सांगितलं लोकल गाडी कधी पाहिली नसत, जगामधल्या कोणत्याही देशामध्ये मुख्यमंत्री नसत, असे मुख्यमंत्री भेटू शकतात तुम्हाला, पण आम्हाला बोलू द्या। आमच्या लोकांना हे समजायला पाहिजे का एकच सोबत लाईन क्लिअर नाही, दुसरीकडे बी आहे, नाही माझा बोलू नका, माझा समोरच तमाशा असतो पुरा जिल्ह्यावर। आपल्याला लपवल्या छपवल्या गोष्टीच करत नाही आपण। साहेब माझ्या मतदारसंघाची रचना अशी आहे,
शिंदे साहेब का 3,20,000 हिंदू आहे, 3,20,000, 50,000 मुस्लिम आहे. प्रत्येक वेळेस मी 25,000, 30,000, 40,000 मताने निवडून येतो. त्याची कला यांच्याच हातामध्ये, हीच माझी शक्ती आहे. जिल्हा परिषद असेल किंवा सहकार क्षेत्रातल्या जितक्या निवडणुका आहे, मी भोमरे साहेब आम्ही एकत्रित लढतोय. नितीन पाटील साहेब आमच्या बँकेचे चेअरमन आहे. आपली पहिली महाराष्ट्रामधली बँक आहे का 100% एकनाथ शिंदे साहेबाच्या विचाराची बँक आणि त्याचे चेअरमन नितीन पाटील आहे. आणि आम्ही 2 माजी मंत्री डायरेक्टर आहे सर. म्हणजे आपल्या सोबत सहकार क्षेत्रामधल्या मार्केट कमिट्या असतील, पंचायत समित्या, नगरपालिका. माझ्या नगरपालिकेमध्ये 30 नगरसेवक आहे सर. 30 पैकी 28 नगरसेवक तुमच्या सोबत आहे, 2 तुमच्या मित्र पक्षासोबत आहे. म्हणजे सोयगाव एक नगरपंचायत आहे सर माझ्याकडे, तिथे 19 नगरसेवक आहे. 17 नगरसेवक हे आपले आहे. म्हणजे आपले मतलब जुनी शिवसेना पण नवीन, आपली जी शिवसेना आहे ती ओरिजिनल धनुष्य बाणवाली आहे. कोणताही नवीन वाहन समोर आला तर एकनाथ शिंदे साहेबाच्या बाणासमोर टिकूच शकत नाही, ही मी गॅरंटीने सांगतो साहेब. मी राजकारणामध्ये इतका संघर्ष करून राजकारण करून आलेलो आहे. माझ्या घरामध्ये कोणी ग्रामपंचायत सदस्य बी नव्हता. आज मी अनेक जिल्हा परिषद इथे बसलेले जिल्हा परिषद अध्यक्ष असतील, उपाध्यक्ष असतील, बांधकाम सभापती असतील, पंचायत समितीचे सभापती असतील, नगरपालिकेचे नगर अध्यक्ष, सर्व आमच्या सन्मानी बहिणी इथे बसलेले आहेत. समोर बसलेले बांधव आहे. व्यापारी महासंघ आमचा जो आहे, त्या व्यापारी महासंघाचे सर्व व्यापारी धंदा व्यापार बंद करून इथे आलेले आहेत. म्हणजे या सर्वांचा प्रेम राजकारणामध्ये. तुम्ही मला जितके आमदार तुमच्या सोबत 50 होते, 49 आमदार ज्याच्या त्याच्या घरी गेले, मी एकटा तुमच्या सोबत होतो. मला लोक म्हणू लागले तुम्ही सिल्लोडला का येत नाही. मला लोक म्हणले तुम्ही सिल्लोडला का येत नाही. मी म्हणलं 2 वर्षापासून जे पाईपलाईन मध्ये काम अडकलेले आहे त्याला न्याय देण्याचं काम या महापुरुषांनी केलं. आणि 1,000 कोटी रुपयाच्या योजना आपल्या एक मतदारसंघात मंजूर झाल्या. जे काम 2 वर्षामध्ये झाला नाही ते 8 दिवसामध्ये साहेबांनी करून दिला. नगरपालिकेपासून, जिल्हा परिषद पासून, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह बिल्डिंग पासून, वॉटर ग्रीड पाणी पुरवठा योजनेपासून इतक्या योजना दिल्या का मी ज्या वेळेस साहेबाकडे गेलो त्या वेळेस साहेब बोलले. एकदा तर साहेबांनी माझ्या एक फाईलवर लिहिणं थोडं राहिलं होतं. मला सेक्रेटरी महोदय बोलले की नाही तुम्ही हे लिहून आणावं लागल. मी 2 वाजता गेलो रात्री. किती वाजता? 2 वाजता. 2 वाजता साहेब पायरीवरून जिना चढत होते. मी फक्त माझा चेहरा पाहिला, काय राहिला अब्दुल भाई, आणि मला बोलवलं. आणि रात्रीच्या 2 वाजता नगरपालिकेला 20 कोटी रुपये आणि जागा मंजूर करून दिली. या उपकाराची परतफेड आपण कधी करू शकणार नाही. आपल्याला सुदगिरणी पाहिजे होती. 1980 पासून सुदगिरणीची मागणी होती. सर्व आपल्या तालुक्याचे लोक इथे हजर आहेत. सर्वांनी आपल्या आई बापाला साक्षी राहून शपथ खाऊन सांगायला पाहिजे का 1980 पासून जी सुदगिरणी मंजुरी झाली ती 80 घंट्यामध्ये साहेबांनी मंजूर केली. 80 घंट्यामध्ये. आपण अंदाजा लावा. मी आमदार होतो, मंत्री होतो, जे नाही घडलं कारण की त्यावेळचे मुख्यमंत्री, त्यावेळच्या मुख्यमंत्र्याच्या सहीमध्ये किंवा पेन चालवण्यामध्ये जी अडचण होती ती अडचण माझी दूर केली. शेतकरी आत्महत्या करू नये हीच भूमिका आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांची. सिल्लोड तालुक्यामधला शेतकरी आत्महत्या का करतो? मी सांगितलं साहेब पाणी नाही, आमच्याकडे नदीचा उगम आहे. अर्धा पाणी तापी खोऱ्यामध्ये जातो, अर्धा पाणी गोदावरी खोऱ्यामध्ये जातो. आणि डिसेंबर झाला का जानेवारी फेब्रुवारीला आम्हाला पाण्याची अडचण येते. तर साहेबांनी आपल्याला वॉटर ग्रीड मंजूर करून दिली. सिल्लोड पासून आपण पाहिलं तर मराठवाड्याच्या आखरी बॉर्डरला आपला गाव आहे आणि खडकपूर्णा हा विदर्भामध्ये, तिथून पाणी मंजूर करून दिला. हे उपकाराची परतफेड माझ्यासारखा कार्यकर्ता कितीही केलं, काही घोषणा दिल्या तरी तुमच्या उपकाराची परतफेड आम्ही करू शकत नाही. शेवटी या लोकांना काय पाहिजे? यांचं काम पाहिजे. आम्ही आमदार जे या शेवटच्या टोकापर्यंत उठाव करण्यासाठी तुमच्या सोबत आलो. काही लोक काही बडबड करतात, काही टकटक करतात. ज्याला काही अक्कल नाही तेही नक्कल करण्याचा टीव्ही समोर प्रयोग करतात. अरे कदाचित एक इशारा केला असता तर आज जे बोंबड्या मारू लागले टीव्हीवर हे राज्यसभेमध्ये दिसलेही नसते. मी तुम्हाला गॅरंटीने सांगू लागलो. परंतु साहेबांनी एक शिवसैनिक म्हणून आम्हाला आदेश दिला का नाही, शिवसेनेचा राज्यसभेचा खासदार निवडून यायला पाहिजे. दोन्ही निवडून आणण्याचा प्रयत्न केला.
काही ठिकाणी दगाफटका बसला, परंतु साहेबाचा आदेश आमच्या पुऱ्या 50 आमदारांनी आपल्या घराचा परिवाराचा प्रमुख जसा बोलतो तसं आम्ही पार पाडलं. त्यानंतर विधान परिषदेची निवडणूक झाली. त्यावेळची परिस्थिती आपण कदाचित पाहिली असेल की आमचे जे प्रमुख आहे त्यांच्यावर कदाचित कोणी शंका कुशंका करत असेल तर आम्ही त्याही आदेशाचा वाट बघितली की आमचा नेता आम्हाला काहीतरी आदेश देईल. मग नेत्याचा आदेश आला का दोन्हीही शिवसेनेचे विधान परिषद सदस्य निवडून यायला पाहिजे. एकही दगाफटका कुठे होणार नाही याची दक्षता घ्यायला पाहिजे. विचार करा, शेवटचा दिवस मी गॅरंटीने सांगू लागलो. 3 वाजून काही मिनिटांनी परत आम्ही विचारलं कसा आहे पुढील आदेश काय आहे. सर्व आमदाराला सांगितलं. मी साहेबांचा चेहरा, माझ्यासारख्या 50 आमदार इथे बसलेले आहेत, 4 त्याच्यापैकी आम्ही हजर आहेत 50 मधून. सर्वांनी साहेबाचा चेहरा पाहिला आणि साहेब कुठे घेऊन चालले, कुठे नेणार आहे, कुठं आम्हाला काय कोणत्या ठिकाणी नेणार आहे याची पर्वा न करता 50 आमदार या जगामध्ये कोणत्याही देशामध्ये कोणत्याही राज्यामध्ये इतका मोठा उठाव झाला नसल. ते उठाव साहेबांच्या माध्यमातून सामान्य एक आमदारांनी केला. त्या आमदाराला स्वर्गीय बाळासाहेबांची आठवण. मी तर 2.5 वर्षाचा प्रासंगिक करारवाला आमदार होतो. खरं बोलतोय मी. 2.5 वर्षा अगोदर मी मला शिवसेना काही माहित नव्हती, परंतु शिवसेनेमध्येही असे इमानदार लोक आहेत, असे सत्य बोलणारे लोक आहेत, वचन पाळणारे लोक आहेत, वचनाच्या माध्यमातून चालणारे नेते आहेत. शेतकऱ्याच्या, शेतमजुरांच्या, दलितांच्या, पीडितांच्या, गरिबांच्या झोपडपट्टीपासून तर वाडी वस्ती तांड्यापर्यंत जो माणूस न्याय देतोय, असा न्याय देणारा मुख्यमंत्री माझ्या आयुष्यामधले तुम्ही पहिले आहे. मी काही स्तुती करून तुमचा खरं म्हणजे साहेब बोलण्यासाठी माझ्याकडे इतकं आहे की मी तुमच्या स्वभावामध्ये जे पाहिलेले मुख्यमंत्री आहे, जे पाहिलेला एक राजकीय नेता आहे. आमच्याकडे ज्या वेळेस पहिला लॉकडाऊन झाला, इथे हजारो लोक बाहेर बी बघू लागले. बाहेरही आपण टीव्हीचे स्क्रीन लावलेले, लोक जास्त आल्या कारणाने इथे ओव्हरफ्लो झाला, तर बाहेर त्यांच्यासाठी आपण स्क्रीनच्या माध्यमातून देतोय. प्रत्येक माणसाने आपल्या इमानदारीने सांगायला पाहिजे का पहिल्या लॉकडाऊन मध्ये किराणा किट आणि अन्नधान्य किती लोकांना वाटलं. आपण सर्वांनी हात उचलून बोलायला पाहिजे. त्यावेळेस आपल्याला कळलं का हे अन्नदाता, हा देणारा माणूस देना बँक. मी आतापर्यंत लेना बँक बघितली, ही पहिली देना बँक आहे महाराष्ट्रामधली. कमी बोलणं आणि जास्त काम करणं. आम्ही तरी जास्त बोलतो, पण माझ्यापेक्षा जास्त काम. लोक मला बोलतात साहेब तुम्ही 15-15, 18-18 घंटे कसे काम करतात. हे नितीन पाटील, वैजापूरवाले, गंगापूरवाले, पैठणवाले, कन्नडवाले, जीत सिंग बसलेले, साहेब बसलेले, हे म्हणतात साहेब तुमचा फोन आला का मला धडकी भरायची. मी होतो जिल्हा अध्यक्ष साहेब आणि हे सर्व पदाधिकारीच होते जितके बसलेले वरती. आणि मी काँग्रेसचा जिल्हा अध्यक्ष आलो, माझा फोन गेला, नितीन पाटील बोलायचं, मला धडकी भरायची आता काय आफत आली. शेवटी कार्यकर्त्यांना कामाला कसं लावायचं. जिल्हा परिषदमध्येही एक हाती सत्ता आम्ही घेतली. सर तुमचा आदेश आला त्यावेळेस तुम्ही नाराज झाले. नंतर मी सांगितलं की ठीक आहे, मला नाराजगी असेल तर मी माझा राजीनामा दिला. तुम्ही सांगितलं की राजीनामा द्यायचा नाही, मी आहे तुमच्या पाठीशी. हे तुमचे शब्द मला आधी आठवण आहे. याच्यामधले 70% लोक माझ्या सोबत होते. मी त्यांना सांगितलं, फोन बंद करून टाकला. राजकारणामध्ये पद येतात जातात, परंतु सामान्य माणसाचा जो विश्वास असतो, शेवटी राजकारण कशासाठी आहे. तुम्ही तुमचा 5 वर्षाचा अधिकार मला देतात, तो विश्वास आहे. मी तुमचा विश्वास साहेबाला दिला, हा एक विश्वास आहे. आणि या विश्वासाला सत्पात्री जसं जेवण जातं तसं आमचं मत सत्पात्री गेलेलं आहे, सत्याला गेलेलं आहे. आणि शिवसेना ही मी तुम्हाला गॅरंटीने सांगतो, मला नियम माहित आहे, धोरण माहित आहे, कायदे माहित आहे, इलेक्शन कमिशनर माहित आहे, कलेक्टर पासून तर तहसीलदार पासून तर सर्व निवडणूक प्रक्रिया माहित आहे. यामध्ये 101% मी गॅरंटीने सांगतो की साहेबांनी जो निर्णय घेतला तो स्वर्गीय बाळासाहेबांचा जो काही राजकारण होता त्या माध्यमातून घेतलेला आहे. आनंद दिघे साहेब आहे इथं, त्यांना साक्षी ठेवून त्यांनी तो निर्णय घेतलेला आहे. काही लोक वेगळ्या याच्यामध्ये, ज्या वेळेस आम्ही गेलो त्यावेळेस कोणाला माहित नव्हतं काय होणार आहे, कसं होणार आहे. मी आणि भोमरे साहेब मी तर मंत्री होतो, आमच्यासारखे अजून 7 मंत्री होते. आणि 7 मंत्र्यांनी आपली खुर्ची सोडून ज्या वेळेस एक नेत्यावर विश्वास असतो, तो विश्वास माझा एकट्याचा नाही साहेब. तुम्ही ज्या वेळेस विधानसभेमध्ये तुमचा 1 घंटा 13 मिनिटं काही सेकंदचा भाषण झाला आणि महाराष्ट्रातला तमाम दीन दुबळा गोर गरीब त्यावेळेस तुम्ही ज्यावर टीव्हीवर पाहत होता,
लाखो लोक रडले साहेब, लाखो. मी 100 आमदार तो रडताना पाहिले, आमच्या सभागृहामध्ये रडताना पाहिले. जे काही कधीही कोणाच्या दुःखावर सुखावर गेलं तर कधीही त्यांच्यावर परिणाम होत नाही, पण आपल्या परिवाराचा प्रमुख ज्या वेळेस सत्य बोलतो, पिन ऑफ सायलेंट, अशा पद्धतीचा आमचा सभागृह होता. त्या सभागृहामध्ये काही लोकांना नाव घेऊन साक्षीने घेऊन सांगितलं. खरं म्हणजे जितेंद्र आव्हाड साहेब त्यांचे एक वेळेचे प्रतिस्पर्धी होते, पण त्यांनाही सांगितलं, त्यांनी खालून टाळ्या वाजवल्या साहेब. हे आमच्यासारख्या कार्यकर्त्याला एक स्वाभिमान वाटतो का आपला नेता ज्या वेळेस बोलतो, त्यांनी पहिल्या वेळेस जसे मुख्यमंत्री पदावर बसले एकच विचार केला, पहिला दिला, अब्दुल भाई मला एक पाहिजे का, हे आत्महत्याग्रस्त हा शब्द मला या महाराष्ट्रातून काढायचा आहे. या महाराष्ट्रामधला एकही शेतकरी माझा मरणार नाही, तो आत्महत्या करणार नाही. त्याच्या मालाला चांगला भाव मिळावं, त्याला चांगले खत बी बियाणे मिळावे, वेळेवर त्यांना कर्ज पुरवठा व्हावं. आणि बँकेच्या माध्यमातून नितीन पाटलाला आदेश दिला का व्याज 1% कमी घ्यावं. त्याचंही पालन आम्ही आमच्या बँकेच्या मीटिंगमध्ये, इतका दूरदृष्टिकोन ठेवणारे नेते फार कमी आहे. कधी असेल, कधी यशवंतराव चव्हाण साहेब, वसंतदादा हे मोठे मोठे नेते होऊन गेले, शंकररावजी चव्हाण साहेब, त्यावेळेस कदाचित असा होत असेल, मी तर पाहिला नाही. परंतु माझ्या आयुष्याच्या राजकारणामध्ये मी जे बदल पाहिली, जे बदलाव पाहिला, का एक सामान्य हा गोर गरीब तरुण शेतकरी महिला भगिनी 750 ते 800 किलोमीटरवरून फक्त तुमचे दर्शन घ्यायला येतात साहेब. याच्या पाठीमागं ही शक्ती छत्रपती शिवाजी महाराजाची आहे. ही शक्ती छत्रपती शिवाजी महाराजाची आहे. मी यासाठी बोलू लागलो का मला रात्री 10:13 किंवा 14 साहेबांनी आपल्या छत्रपती स्मारकासाठी छत्रपतीचा चारित्र्य लहानपणापासून तर शेवटच्या श्वासापर्यंत कसा असायला पाहिजे. 67 देशाचे लोक अजिंठ्याला येतात, त्या ठिकाणी 10 एकर जमीन रात्री ऑर्डर केली, 10 एकर जमिनीची का चांगला स्मारक बनवा. विदेशी लोक येतील आणि हे विचारतील का हे कोण होते छत्रपती. इंग्लिशमध्ये, हिंदीमध्ये, मराठीमध्ये तुमच्या राज्यासाठी, देशामध्ये हिंदीसाठी आणि जगामध्ये इंग्लिशसाठी, या तिन्ही भाषामध्ये त्यांचा इतिहास लोकांच्या समोर ठेवा. हे इतका दूरदृष्टी कोण, इतका सोपं काम नाहीये. मी नगरपालिका, ग्रामपंचायत चालवतो, जिल्हा परिषद चालवतो, विधानसभेमध्ये, परंतु राज्यामधला इतका दूरदृष्टिकोन ठेवणारा नेता छत्रपती शिवाजी महाराजाच्या स्मारकाला पैसेही दिले आम्हाला 15 करोड रुपये आणि 10 कोटी नंतर 25 कोटी रुपये. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो बौद्ध लेणी आहे त्यांनाही 10 एकर जमीन दिली. साहेब मला बोलले की जसं तुम्हाला शिवाजी राजे महाराजे आपले जे स्वराज्याचे एक आगळा वेगळा राजकारणी, एक आगळे वेगळे त्यावेळचे समाजकारणी, त्यावेळचे न्याय देणारे न्यायदेवता शिवाजी महाराज आहे, तसे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. त्यांचाही स्मारक बांधा. त्यांच्यासाठी ही 10 एकर जमीन आणि 15 कोटी रुपये मंजूर करून दिले. हे काही मामूली गोष्ट नाही. हे काही लोक बोलतात, काही लोक मला बोलले ज्याच्या नेत्याकडे गेलो होतो तिथे का शिवाजी महाराजांचा जन्म झाला का म्हणले. मी म्हणलं साहेब शिवाजी महाराजांचा जन्म झाला नाही, पण ही पवित्र भूमीवर शिवाजी महाराजांचा राज्य होता. मराठी बोलणाऱ्या प्रत्येक माणसाला वाटतो का माझ्या गावामध्ये शिवाजी महाराज हे जन्माला आलेले, त्यांचा इतिहास जगाला माहित पाहिजे, यासाठी मी केलं. तर हे छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब, आमच्याकडे बंजारा समाज आहे, त्यांच्यासाठी ही ठाण्यामध्ये 2 एकर जमीन दिली, 5 कोटी रुपये त्याच्यासाठी दिले. हे जे सर्व विचार ज्यावेळेस करतो माणूस त्यावेळेस त्याचा दूरदृष्टिकोन सामान्य जनतेला, साहेब हिंदुत्ववादी पार्टीमध्ये आहे याच्यामध्ये कुठेही तीळ मात्र शंका नाही. साहेब भगव्या झेंडा खाली आहे याच्यामध्येही कुठं तीळ मात्र शंका नाही. पण याच्या पाठीमागं साहेबाच्या हृदयामध्ये आत्मा जी आहे ती सर्व धर्म समभाव, सर्व जाती धर्माचा न्याय देणारी भावना आहे. हिंदुत्ववादी पार्टीमध्ये मी ज्यावेळेस आलो त्यावेळेस यांच्या विश्वासावर आलो. मला लोक बोलले का तुम्ही हिंदुत्ववादी पार्टीच्या सोबत चालले. मी म्हणलं नाही, मी माझ्या छत्रपती शिवाजी महाराजाचा झेंडा बी भगवा होता आणि त्यांच्याकडे बी जे मुसलमान त्यावेळेस सरदार होते तसं मी एक आमदार म्हणून साहेबाच्या नेतृत्वामध्ये काम करल हा निर्णय मी घेतला. त्यावेळेस साहेब मी ज्यावेळेस प्रवेश घेतला त्यावेळेस लोक बोलले की तुमने आत्महत्या कर ली है राजकारण की. मैं बोला आत्महत्या करे क्या किसी राजकारणी की हत्या होने वाली ये तो बाद में मालूम पड़ेगा, लेकिन मैं छत्रपति शिवाजी महाराज का जो सही अनुयायी है, जो सच्चा नेता है, उसके शब्द के ऊपर मैं शिवसेना अटैच किया हूं, मैं वो जॉइन किया हूं और मेरे संगात तमाम हमारे मुस्लिम भाई आएंगे, इसमें कोई शक नहीं होगा. और सब हमारे सारे मुस्लिम भाइयों ने
मराठवाड़े में, महाराष्ट्र में, जहां जहां हमारा संपर्क था, संबंध था, आपका प्रेम था, आपकी पार्टी का आदरणीय, सही मायनों में देखो, बाला साहब भी कभी जातिवादी नहीं थे, अनंत दिघे साहब भी जातिवादी नहीं थे। जब इज्तिमा हुआ और बाला साहब जी को मिलने के लिए जब एक डेलीगेशन कहा, और जब नमाज का, मगरिब का टाइम हो गया, उन्होंने उनके खुद के घर में नमाज पढ़ने के लिए वो मुसलमान भाइयों को जगह दी। जब इतना बड़ा दिल उनका रह सकता, तो वहां जातिवाद का संबंध क्या है? जातिवाद कब होता है? हर एक आदमी को अपने धर्म का, अपनी जात का, अपनी कौम का, हमारे मंदिरों में का, जिसकी मस्जिद होंगे वो मस्जिदों में का, जो बौद्ध विहार होंगे, ये सब राजकारण के अलग अलग पहलू हैं। समाज के अंदर उनके नाम पे कुछ लोग राजकारण करते हैं, लेकिन समाज का सही सच्चा नेता जब सामने आता है तो उसके विश्वास के ऊपर मैंने विश्वास किया हूं। मैंने आपको बताया, साहेब मी सिल्लोडला गेलो आणि लोकांना सांगितलं, साहेबांनी म्हणलं, साहेब तुम्ही जे निर्णय घेतील, पहिला आमचा समर्थनार्थ मोर्चा निघाला, त्याच दिवशी भोंबरे साहेबाचा बी निघाला। साहेब इतका लोक जनसागर, मी होतो गुवाहाटीला आणि लोक ऑनलाईन आम्हाला आमचा तुम्हाला समर्थनार्थ मोर्चा दाखवू लागले। हे सर्व लोक त्यामधले इथे हजारो लोक आलेले आहेत। अब ज्यादा आगे बढ़ाएंगे तो उधर के कुर्सी वाले डर जाएंगे। अपने साथ है वो, अपने बड़े भाई है, उनका बड़े भाई जैसा सम्मान रखना पड़ेगा। साहब को 10-20 साल यही कुर्सी पे रखो तो बहुत हो गया। हमारी आत्महत्याएं खत्म हो जाएंगी, हमारी बेरोजगारी खत्म हो जाएंगी। हमारे पास जो आज नौजवान पढ़ लिख कर व्यापार, बिजनेस के लिए, धंधा करने के लिए, जो किसान है, वो किसान को जब उसकी खेती करना है, उसको ठिबक मिलेंगी, स्प्रिंकलर मिलेगा, वाटर गन मिलेंगी, नए तंत्रज्ञान से उसको, किसान को खेती करने के लिए सरकार की मदद मिलेगी। ये एक पवित्र काम साफ करने वाले हैं। इसलिए ये मुख्यमंत्री जी जो आज बने हैं, हर आदमी को लगता है, हर कार्यकर्ते को, हर समाज के, हर जात के, हर धर्म के, हर कौम के आदमी को ऐसा लगता है कि मैं मुख्यमंत्री हूं। जैसा मैं सिल्लोड में आता हूं, तुम बोलते का मी आमदार है, वैसा ही खेल है हमारा भी। हमने 50 लोगों ने एक ही ठराव लिया, एक लाइन का, और वो ठराव ऐसा लिया कि एकनाथ शिंदे साहब जो निर्णय लेंगे, जो फैसला लेंगे, वो हमको सबको मंजूर होगा। किसी ने कोई अपेक्षा भी नहीं की कि हमको कोई मंत्री बनाओ, कोई राज्य मंत्री बनाओ, क्या कोई कमेटी दो, क्या हमको कोई 10 रुपए दो, कुछ नहीं। जो देना है हमको सिर्फ हमारे मतदार संघ के लिए विकास की योजनाएं दो। और वो योजनाओं की पहली बैटिंग इस तरह से हो रही है, तो अभी 2.5 साल में देखो होता है क्या, कैसा होता है, क्या होता है, नेता कैसा होता है, पार्टी कैसी चलती है, कार्यकर्ताओं को संजीवनी कैसी मिलती है, उस कार्यकर्ताओं को ताकत कैसी मिलती है।